नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून अभिनेता राकेश बापट घराघरात पोहोचतोय. याच मालिकेतून त्याने मराठी मालिका विश्वात पदार्पण केलं आणि त्याच्या अभिराम जहागीरदारच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का, अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याला अभिनेता नाही तर दुसऱ्या क्षेत्रात त्याचं करिअर करायचं होतं. तर राकेशला नेमकं कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं होतं, चला जाणून घेऊयात. ॲक्टर नसतास तर काय असतास? पायलट. का? मला पायलट व्हायचं होतं. ओके. तर हो, त्याला अभिनेता नाही तर पायलट बनायचं होतं. पण त्याने 2001 मध्ये तुम बिन या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने दिल विल प्यार व्यार, कोई मेरे दिल में है अशा काही बॉलिवूड चित्रपटात आणि मालिकांमध्येही काम केलं. त्यानंतर आयना का बायना, सरसेनापती हम्मीरराव, सविता दामोदर परांजपे अशा मराठी चित्रपटातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच तो बिग बॉस हिंदी OTT प्लॅटफॉर्मवर तर त्याचबरोबर बिग बॉसच्या 15व्या सीझनचा स्पर्धक होता. सध्या तो नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे म्हणजेच अभिरामची भूमिका साकारत आहे. तर तुम्हाला राकेश बापटचा अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.